सर्व ज्यांचं ऐकण्यासाठी आवर्जून या ठिकाणी उपस्थित आहात असे आपले महायुतीचे लाडके उमेदवार आदरणीय श्री गुलाबरावजी पाटील साहेब यांना मी विनंती करतो आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं। तत्पूर्वी सर्वांनी शांतता ठेवाने, तुम्ही शांतता ठेवता तर भाऊ बोलतील। मी पाटील साहेबांना विनंती करतो आपण या ठिकाणी या सभेला संबोधित करावं। हिंदुस्थानाचं आराध्य दैवत राजे छत्रपती शिवाजी महाराज, भारतीय घटनेचे घटनाकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, श्री शिक्षण पुरस्कर्ते महात्मा फुले सावित्रीताई फुले, आद्य कवी रामायणकार महर्षी वाल्मिकी, संत रोहिदास, अहिल्याबाई होळकर, एकलव्यांना स्मरून वंदनीय शिवसेना प्रमुखांचा नम्र शिपाई, विधानसभेच्या होऊ घातलेल्या निवडणुकीच्या प्रचाराच्या सभेच्या निमित्तानं एक उमेदवार म्हणून आपल्या समोर विनंती किंवा वजा आव्हान करण्यासाठी या ठिकाणी मी आपले विचार मांडण्यासाठी उपस्थित आहे। आजच्या सभेसाठी उपस्थित असलेले महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री नामदार एकनाथरावजी शिंदे साहेब, या ठिकाणी उपस्थित असलेले ज्यांनी आताच आपले विचार मांडले त्या खासदार स्मिताताई वाघ, आमदार किशोरप्पा पाटील, माजी आमदार चंदू अण्णा सोनवणे, डीजे भाऊसाहेब, सुभाष अण्णा, पीसी आबा, चंद्रशेखर दादा, निलेश भाऊ, जडकेकर महाराज, संजू भाऊसाहेब, आरपीआयचे नेते, व्यासपीठावर उपस्थित आदरणीय लालचंद भाऊ, गजानन नाना, डीओ नाना, गोपाल बापू, संजू भाऊ, जिजाबराव भाऊ, राजू भाऊ, संजू भाऊ, आप्पा, सगळ्यांचं नाव घेण्याची इच्छा आहे, पण शिंदे साहेबांना मुंबईला जायचं असल्यामुळे सगळ्या व्यासपीठाची माफी मागून सन्माननीय व्यासपीठ, समोर बसलेल्या माझ्या तमाम मतदार बंधू भगिनींनो आणि चोरून फोटो काढण्यासाठी आलेले माझ्या बांधवांनो, लाख करो मुझे बदनाम तुम, मेरा नाम ना मिटा पाओगे। लाख करो तुम मुझे बदनाम, मेरा नाम ना मिटा पाओगे, क्योंकि मुझे चाहने वाले मेरा नाम कागज पर नहीं दिल पर रखते हैं। आज शिंदे साहेबांना इथे येत असताना मी सांगत होतो की हे धरणगाव असं आहे साहेब की या धरणगावमध्ये सुरतेला जाताना छत्रपती शिवाजी महाराज या ठिकाणी थांबले आहेत। धरणगाव शहर हे पुरातन काळातलं दोन जिल्ह्यांची राजधानी असलेलं शहर आहे। या धरणगाव शहरामध्ये इंग्रजांच्या काळामधनं रेल्वे आलेली आहे। या धरणगाव शहराच्या इतिहासामध्ये बऱ्याच लोकांनी योगदान दिलेलं आहे, पण आज आपल्या आशीर्वादाने साहेब मी मंत्री झालो। 2.5 वर्ष मंत्री मी आदरणीय उद्धव साहेबांबरोबर राहिलो, पण सगळं इल्लू इल्लू झालं। मग नंतर तुमच्या बरोबर मंत्री झालो, पण मी फार उशिरा आलो। मेरा नंबर था 3 पर 3, 33, पण तुम्ही मला मंत्री केलं साहेब, आणि विशेष माझं खातं पण बदलवलं नाही। पानी रे पानी तेरा रंग कैसा जिसमें मिला दे लगे उस जैसा। लोक मला बदनाम करता की गुलाबराव पाटील घेतो, अरे जग जाहीर आहे, ते सगळ्यांना माहित आहे। अरे आप्पा तुझा मुलगा काय करतो पहिले ते सांग। अरे मला बोलायला लावायची इच्छा नव्हती, पण ते माझ्या कुटुंबापर्यंत। अरे माझे मुलगा तर सोन्यासारखे आहे, मटण खात नाही, मच्छी खात नाही, माळकरी नाही, माळकरी आहे, टाळकरी आहे। 5000 लोक पंढरपूरला घेऊन गेलो आम्ही आमच्या स्वतःच्या खर्चाने, असे लोक आहेत आम्ही।
500 ई सायकली दिल्या. जे मुलं अपंग आहे अशांना आम्ही 500 मुलांना सायकली दिल्या. त्याच्यात बरेच लोक रोजगाराला लागले आहेत. 1300 मुली माझ्या त्या 3 किलोमीटरवर 5 किलोमीटरवर पायी चालत होत्या. अशा 1300 मुलींना या वर्षी आम्ही सायकली वाटप केले आहे. आणि ते चोट्ट म्हणलं जीपीएसचा अर्थ काय आहे? अरे माझ्या नादात लागू नकोस, माझ्या नादात लागू नकोस. मी जन्माला घातलेले बच्चे आहेत तुम्ही. अरे रमेश मानिक, तुझ्यामध्ये एवढी हिंमत आहे तर ग्रामपंचायत मध्ये आडवा झाला तू. म्हणे आप्पासाहेब फार चांगले माणसं आहे. मग लोक तू विधानसभा क्षेत्र प्रमुख होताना चोट्या राष्ट्रवादीचा कस काय फुटला तिकडून इकडे आला? त्यांना बोलता येतं, मला बोलता येत नाही. मी पातळीच्या खाली जाऊन बोलत नाहीये. ते उठले सुटले धरणगावचं पाणी, उठलं सुटलं धरणगावचं पाणी. अरे बाबा, माझं काम आहे योजना द्यायचं. आता प्रशासक आहे तिथे, प्रशासक आहे तिथे. 20 तारीख जाऊ दे, मग बघतो मी प्रशासकला कसं पाणी पाजत नाही तो. पोलवर लाईट लावत नाही. कोणाचा कॉन्ट्रॅक्ट आहे? माझा आहे. हा जो पोलवर कॉन्ट्रॅक्ट आहे नगरपालिकेने दिलेला, हा का गुलाबराव पाटलाने दिलाय? मग उद्या म्हणाल की तुम्ही नळाचा कॉक पण सोडायला या. म्हणजे काही यांच्याकडे चिंधी सापडली नाही. अरे रोड बघ, गावात जाऊन रोड बघ धरणगावचे. आणि आज ते मला बदनाम करण्याच्या मागे लागले. सरफरोशों की तमन्ना अब मेरे दिल में है, देखना है जोश बाजू एक कातिल में कितना है. कोणाला वाटतंय गुलाब भाऊ मंत्री आहे? तुम्हाला वाटतं? आयचान वाटतं? तुमचा कोण आहे मी? मग काय पाहिजे? अरे सर्वसाधारण आहे मी. कधी मंत्रीपद दाखवलं नाही. मान्य आहे माझ्याकडनं 4 कामं कमी झाली असतील, पण एक व्यापाऱ्यानं सांगावं, एक नोकरदारानं सांगावं, एक माणसानं सांगावं की गुलाबराव पाटलांनी त्याला त्रास दिला, मी माझं राजकारण सोडून देईल. अरे हमारा जनता दरबार तो खुला होता है, खुला होता है सवेरे. या काम करून जा. हम तो पार्टी भी नहीं पूछते. आम्ही तो कोणाला विचारत पण नाही तुझा पक्ष काय आहे. आमच्या दरवाजी जो येतो त्याचं काम आम्ही करतो. आणि आज हे लोक आम्हाला बदनाम करायला निघालेत. मागच्या वेळेस जे माझ्या समोर लढले साहेब ते सगळे स्टेजवर आहे. आज आय लव्ह यू झालंय सगळं. हे उभे होते माझ्या विरुद्ध, यांनी 60,000 मतं खाल्ली. हे अत्तर दे, यांनी अत्तर मारलं. हे पीसी पाटील हे बी उभे होते, यांनी 44,000 मतं घेतले होते. हे डीजी भाऊसाहेब हे बी उभे होते. आपला कोणाचं नाव घेऊ? ज्ञानेश्वर महाजन आलेले नाही वाटतं. ते पण होते, ते पण इकडेच आहे. आता ज्यांच्याशी मी लढलो ओ मेरे साथ है. आणि आता एकच अफवा आहे, सामाजिक वातावरण निर्माण करण्याचा प्रयत्न केलाय. अरे 90% तर मराठा बसले माझ्या व्यासपीठावर. आणि तुम्ही काय दिलं समाजाला जरा समजावून सांगा ना. काय दिलं? काय दिलं? तुम्ही फक्त एक चॉकलेट देताय. तुम्ही जळगाव मध्ये राहता, तुम्ही धरणगावचे बी नाही, जळगाव ग्रामीणचे नाही. तुमचं मतदार यादीत नाव तुम्ही जळगाव मधून इकडे टाकलं. तुम्ही महापौर जळगाव मध्ये झाले, तुम्ही नगरसेवक जळगाव मध्ये झाले आणि हक्क आमच्या धरणगावावर बजावतायत. म्हणून मी आपल्या माणसांना विनंती करणार आहे, घाबरवण्याची. मला सांगता म्हणजे गुलाबराव पाटील दमदाट्या करतो. मी कुठे दमदाट्या करतो बाबा? कोणाला दमदाट्या केल्या? धंदा सोडला मी तो. मंत्री केल्यानंतर थोडी अक्कल तर राहील ना माणूसला. का मेंटल माणूस आहे का? पागल हो गया हूं मैं की मी दमदाट्या करेल? मला तरी असं वाटतं की आज तुमच्या आशीर्वादानं निश्चितपणाने मी या मतदारसंघामध्ये पुन्हा निवडून येणार आहे. शिंदे साहेब, मेरे पास ना मेरे बाप की दौलत है ना मेरे दादा की दौलत है, मेरे पास सिर्फ बाला साहब के आशीर्वाद की दौलत है. त्या आशीर्वादाच्या भरोशावर, हे सैन्याच्या भरोशावर मी लढतोय. आणि हे सैन्य इतकं जोरात लढतंय, कोणालाही घेऊन येतात 4-5 लोकांना. यांचा प्रवेश, त्यांचा प्रवेश, त्यांचा प्रवेश. अरे माझे प्रवेश पाहिले तर पागल झाले असते तुम्ही. रात्री 12-12 वाजतापर्यंत प्रवेश चालले.
आज मी या मतदारसंघातल्या लोकांना हीच विनंती करणार आहे, साहेबांना पण हीच विनंती करणार आहे. साहेब, आमचा सगळ्यात मोठा प्रश्न जो आहे निम्मतापी प्रकल्प, त्याला तुम्ही 4,500 कोटी रुपयाची मान्यता दिली. दुसरा महत्वाचा विषय आमचा नारपार, त्याला तुम्ही 7,500 कोटी रुपयाची मान्यता केली. तिसरा प्रकल्प आहे आमचा भागपूर, त्याला तुम्ही पैसे दिले. आणि आज मी आपले खूप उपकार मानणार आहे. त्यांनी कालच्या भाषणामध्ये सांगितलं, गुलाबराव पाटलांनी एक ठोस काम सांगावं. चला मग खेडी भोकरी भोकर पूलवर जाऊन येऊ. चोट्या हो, 172 कोटीचा पूल आहे, आणखी कोणतं ठोस पाहिजे तुम्हाला? चला आपण काय करू, आवान्या फाट्याला जाऊ आणि भोकरपर्यंत जाऊन येऊ. रस्ता कसा पाहू, आसोदा रेल्वे गेट पाशी जाऊ, शेळगाव बॅरेज पर्यंत जाऊन येऊ. अरे तुमच्या काळामध्ये 50 मिनिटं लागायचे जळगाव ते भोकर जायला. अब तो 20 मिनिट में जाता है गुलाबराव पाटील, 20 मिनिट में. जेवढे रस्ते जळगाव ग्रामीण मतदारसंघात चांगले आहे, काही 100% म्हणणार नाही मी चांगले आहे, पण 80% रस्ते माझ्या मतदारसंघातले सुंदर आहेत. पाण्याच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं असेल, कुरकुरे नाला आम्ही ऐकून ऐकून थकलो होतो. पूर्ण कुरकुरे नाला हा जळगाव ग्रामीणचा अडवण्याचा आम्ही प्रयत्न केला. गोपाल बापू इकडे बसलेत. अंजनी नदी पूर्णपणे आम्ही बांधाने अडवून टाकली. ज्या वॉटर लेवल होत्या त्या वाढवण्याचा आम्ही प्रयत्न केला. आणि सगळ्यात महत्वाचं साहेब, सगळ्यात जास्त काम जर मेडिकल मध्ये केलं असेल तर आम्ही आमच्या 100% मुख्यमंत्री सहायता निधीमधून करण्याचा प्रयत्न केला. जळगाव ग्रामीण मतदारसंघामध्ये तुम्ही जेवढे जास्त पैसे मला दिले, माझ्या माहितीप्रमाणे तेवढे पैसे कुणीच दिले नाही. तुम्ही काय जादू चालवली ती समजत नाही. लाडक्या बहिणींना पगार दिला आणि काही लोक कोर्टामध्ये गेले की यांचा पगार बंद करा. कारण की उलट झालंय. पहिले बाया माणसांकडे पैसे मागेत, आता माणसं बायांकडे पैसे मागायला लागले. कार्यक्रम उलटा झालाय. धरणगाव शहरामध्ये साहेब तुम्ही जे आदेश केले होते की भगोटेदार जे लोक आहेत त्यांचा निर्णय घेतल्यानंतर आम्ही 171 लोकांच्या नावावर घरं केलीत. पुढच्या टप्प्यामध्ये पण आमचा करण्याचा तो प्रयत्न आहे. आणि जे लोक आता पाणी 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 म्हणतायत तेच लोक माझ्या बरोबर होते 25 वर्ष. तेव्हा त्यांना पाणी नाही दिसले, तेव्हा सगळं पाणी मिळून चालत होतं. आता नाही दिसलं त्यांना. त्यामुळे मी आज आपल्याला विनंती करणार आहे की जर मी चांगलं काम केलं असेल, साहेब मी मंत्री असल्यानंतर सुद्धा माझा मतदारसंघामधला संपर्क तुटू दिलेला नाही. मी दारावर, लग्नावर, शेंडीवर, मौतीवर असं कुठलं घर नाही मी तिथे जाण्याचा प्रयत्न केला नाही. जर मी गेलो नसेल तर माझ्या कुटुंबातला कोणी ना कोणी माणूस 100% तिथे जाण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे मायबाप जनता तुम्हाला सगळं माहित आहे. मी जास्त बोलणं उचित होणार नाही, कारण की आपली शेवटची बॅटिंग 17ला होते. अभी तो ये ट्रेलर है, पिक्चर तो 17 में है. त्यामुळे आपल्याला त्यावेळेस बघावं लागेल. अंदाजा लगाना छोड़ दो मेरे बारे में मेरे दोस्त. अंदाजा लगाना छोड़ दे मेरे बारे में मेरे दोस्त. तुम सिर्फ इतना जानते हो जितना हमने तुमको बता रखा है. त्यामुळे जे काय ते बोलता ना, मी तर ते बोललो ना, आई शपथ, साहेबांना माहिती आहे ते काय आमचं, ते आता मी बोलणार नाही. निश्चितपणाने साहेब तुम्ही या मतदारसंघामध्ये मला भरपूर पैसे दिले. साहेब या शहरामध्ये 8 करोड रुपयाचे नुसते सामाजिक सभागृह देण्याचा आम्ही या ठिकाणी प्रयत्न केला. नशिराबादचे लालचंद भाऊ बसलेले आहेत, त्यांच्या शहरामध्ये सुद्धा आम्ही जवळपास 100 कोटी रुपयाची कामं करण्याचा या ठिकाणी प्रयत्न करतोय. आणि सगळ्यात आनंदाची गोष्ट ही आहे साहेब, आज सगळ्यात जास्त जसं लोकसभेला शिवसेना 2 पावलं पुढे जाऊन काम करत होती, तशी भारतीय जनता पार्टी माझ्याकरता मन लावून काम करते आहे. राष्ट्रवादी जे सगळे नेते झाडून झुडून माझ्याकरता काम करण्याचा प्रयत्न करतायत. RPI सुद्धा मैदानामध्ये उतरलेली आहे. त्यामुळे साहेब आपला आशीर्वाद निश्चितपणाने, अनाथांचे नाथ एकनाथरावजी, तुम्ही आम्हाला कायम माझ्या डोक्यावर हात ठेवलेला आहे. मी आपल्याला खात्री देतो, जळगाव जिल्ह्याचा पालकमंत्री या नात्यानं
आदरणीय गिरीश भाऊ आणि आम्ही, त्याचप्रमाणे जिल्ह्याचे अनिलदादा पाटील, आम्ही तिघं मंत्री मिळून सगळ्यात जास्तीत जास्त जागा या जळगाव जिल्ह्यामध्ये आणण्याचा प्रयत्न करू. जास्त बोलणं उचित होणार नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांचं विमान उडायचं आहे, अजून मुंबईला त्यांची बैठक आहे. पण आपण एवढ्या मोठ्या संख्येने आलात, फोटोग्राफर मागे असतीलच, काढून घ्या हो, फोटो काढा. इथे खुर्च्यांवर कोणी नाहीये साहेब. हे जर खुर्च्यांवर बसले असते ना, ही पब्लिक तुम्हाला किती दिसली असती. आम्ही मुद्दामून भारतीय बैठक लावली. काल 5-7 हजार खुर्च्या ठेवल्या. अशी बबाल केली. 20,000 होते तिथं, 40 गावचे, अंबळनेरचे, चोपड्याचे, झाला कपडा चला चोपडा. त्यामुळं निश्चितपणाने ही जी गर्दी आहे ही फक्त जळगाव ग्रामीण मतदारसंघाची गर्दी आहे. मला 20 तारखेला माझं बटन दाबा, धनुष्यबाणाचं तुम्हाला सांगायची गरज नाही. 6व्या वेळेस निवडणूक लढतोय, त्यामुळे 2 नंबर का बटन है भाई. अरे हा 2 नंबर ते बोलता मला तो भूली गया भाई. ते काय सांगता, गुलाबवाला म्हणले सट्ट्यावाल्यांच्या माग आहे. कोणाचे सट्टे सांगू का? पोलीसवाल्यांपेक्षा मला जास्त माहित आहे. पत्तेवाला, रेतीवाला. अरे नदी काठी राहणारा माणूस रेतीने वाहणार तर काय वाहणार आहे? तू दे ना त्याला रोजगार दे ना त्याला. हे साधू संत आहे, हे साधू संत आहे. हे कमिशन खाता फेडरेशनचं. तेव्हा चालतं यांना. मजूर फेडरेशन, एक पण मजूर नाही साले, सगळे स्कॉर्पिओ वाले आहे. मजूर फेडरेशनचे चेअरमन आहे, सगळे स्कॉर्पिओ वाले. साहेब मी तर तुम्हाला सांगतो, मजूर फेडरेशनचा नियम बदलून टाका. याचं कारण असं आहे, साले 1-1 कोटीची गाडी वापरतात, मजूर म्हणता. मजूर कोणाला म्हणायचं? की जो बीपीएल कार्ड धारक आहे. 1-1 माणसाच्या नावावर 4-4 सोसायट्या. तो दिलीप धनगर नावाचा माणूस आहे, त्याच्या नावावर 4 सोसायट्या आहेत. आणि तो मजूर कुठला मजूर? तू सरकारी नोकरी. सांगायचा अर्थ असा आहे साहेब, हे मजूर फेडरेशन मध्ये लय माल कमवता आणि वरतून सांगता गुलाबराव पाटील भ्रष्टाचारी आहे. अरे गुलाबराव पाटील काय आहे, इनको सबको मालूम है भाई. त्यामुळे जास्त बोलणं उचित होणार नाही, साहेब रागवतील. त्यामुळे साहेबांना मी विनंती करतो की आपण पुढचं भाषण सुरू करावं आणि धनुष्यबाणावर बटन इतकं दाबा. जय महाराष्ट्र.